नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता। बदलापूरच्या रमेशवाडी परिसरात आज सामाजिक उपक्रमांचा धडाका पाहायला मिळाला। शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते सायमन कामकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत श्रवण यंत्र, चष्मे वाटप आणि डिलिव्हरी बॉय तसेच रिक्षा चालकांसाठी 1 कोटीचा अपघात विमा जाहीर करण्यात आला। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनीही यावेळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी गरजू नागरिकांना मोफत श्रवण यंत्र आणि चष्मे वाटप करण्यात आले। सोबतच कष्टकरी डिलिव्हरी बॉय आणि रिक्षा चालकांसाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा अपघात विमा देखील जाहीर करण्यात आला। या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी सायमन कामकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। सायमन कामकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आलेले हे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। प्रतिनिधी राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर। विविध आरोग्य शिबिर, मोफत श्रवण यंत्र आणि अपघाती विमा जो आहे तब्बल 1 कोटींचा तो काढला जाणार आहे। काय सांगाल? सध्याची तरुणाई कुठेतरी गाजावाजा करत आपला वाढदिवस साजरा करते, पण हा तरुण जो आहे तो एक वेगळा संदेश देतो समाजाला। आज रमेशवाडी परिसरामध्ये सामान गेले लहानपणापासून आमच्या बरोबर काम करत आहे आणि 2 दिवसापूर्वी त्याचा वाढदिवस होता आणि आज महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। शिवसेना शाखा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व पेशंटची गर्दी झालेली आहे। बऱ्याचशा रोगांवर निदान करणारे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत। बऱ्याचशा लोकांना जे आजार निदान होतील त्यांचं मोफत ऑपरेशन सुद्धा आम्ही करून देणार आहेत। डेंटल सारखा आजार बऱ्याचशा आता वयस्कर लोकांना हे असतो आणि ज्याची परिस्थिती नसेल तर प्रत्येकाची डेंटल चेकअप करून त्यांचा पूर्ण दातांचा खर्च सुद्धा आम्ही लोक करणार आहोत। सर्वांना मोफत चष्मे वाटप दिलेले आहेत। ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना सुद्धा 200 लोकांना मशीन आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत। ते सुद्धा श्रवण यंत्र आम्ही या शिबिरातनं त्यांना देणार आहोत। आणि जे रिक्षा चालक आहे, उबर चालक आहेत, त्यांना कुठेतरी वाहन चालत असताना एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो मृत्युमुखी पडला तर त्याला 1 कोटी रुपयाचा विमा इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा आम्ही या ठिकाणातून सर्व बदलावरच्या रिक्षावाल्यांना काढून देणार आहे। असं हे महाआरोग्य शिबिर सायमनने मेहनत करून या ठिकाणी आयोजित केलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या शिबिरात सहभागी झालेले आहेत। तर बऱ्याचशे या विभागातले बदलावरचे नागरिक नक्कीच या शिबिराचा 5 वाजेपर्यंत फायदा घेतील। शिवसेना ही नेहमीच राजकारण करत नाही तर समाजसेवा, 80% समाजकारण या हेतूने या बदलापूर शहरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही बघत असाल की आमच्या लोकांचे, माझा सुद्धा वाढदिवस होता त्यावेळेस आदिवासींना मदत, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असो किंवा शालेय साहित्य वाटप असो, ब्लड डोनेशन काम असो, अशी विविध सामाजिक उपक्रम घेऊन आमचे सर्व शिवसैनिक हे वाढदिवस साजरा करत असतात। नक्कीच सायमनला सुद्धा त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि असंच कार्य आपण सर्व मिळून या विभागामध्ये करत राहू। आता येणारी जी 15 ऑगस्ट आहे त्या 15 ऑगस्टला मॅरेथॉन स्पर्धा सालाबाद प्रमाणे तिला कधीही खंड पडला नाही। तुम्ही बघित असाल की बाकीच्या लोकांनी सुद्धा मॅरेथॉन घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ती मॅरेथॉन आता मला वाटतं बंद पडली। मला वाटतं तुम्ही पत्रकार विचारा की एकाच दिवशी फक्त शो शायनिंगसाठी ती मॅरेथॉन स्पर्धा घेतली होती, पण बदलापूर शहरातनं चांगले खेळाडू निर्माण व्हावे या हेतूने ही मॅरेथॉन स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून घेत असतो आणि चांगले खेळाडू या मॅरेथॉन मधनं शिवसेनेच्या माध्यमातून निर्माण केलेलेच आहे। नक्कीच आपण सर्व पत्रकार याचं सुद्धा कव्हरेज चांगल्या पद्धतीने मॅरेथॉनचं कराल की प्रत्येक तरुण हा आपल्या शरीर सृष्टीसाठी सुद्धा, फिटनेससाठी सुद्धा बघा। आता तुम्ही मॅरेथॉनला 15 दिवस आहे पण सर्व कानाकोपऱ्यामध्ये शालेय विद्यार्थी प्रॅक्टिस करताना दिसतात। ठाणे महापौर मॅरेथॉन नंतर ही आपली महाराष्ट्रातली सर्वात मोठी मॅरेथॉन शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत। नक्कीच आज बदलापूरची जर एकंदर राजकीय परिस्थिती बघितली त्याच्यावर तुम्ही सर्व एकत्र भेटा, मी त्याच्यावर भाष्य करणारच आहे। परंतु शिवसेना ही कधी या बदलापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार आहे। म्हणजे सामाजिक उपक्रम असो किंवा या बदलापूर शहरात कुठचंही कोरोनासारखं संकट येऊन गेलेले तर नेहमीच शिवसेना ही अग्रेसर असेल असं आजच्या दिवशी मी सांगू इच्छितो।
सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करतात. वामनदादांचा आशीर्वाद मिळालेला आहे, काय करणारे सांगा. सर्वात पहिले धन्यवाद तर मी वामनदादांनाच देईन, कारण त्यांच्याकडून आम्ही समाजसेवा शिकलो. आज बघितलं, ज्या टायमाला कोविडमध्ये लोकांना कोण नव्हतं त्या टायमाला कोविडमध्ये वामनदादा उभा होते आणि आम्ही सर्वांनी ती गोष्ट बघितली. अनेकांचा ट्रीटमेंट वगैरे हर एक गोष्ट वामनदादांनी कशा प्रकारे पार पाडली हे आपण बघितलं. तर ही जी गोष्ट आहे, लहानपणापासून राजकारण न करता समाजसेवा करणं हे आम्ही वामनदादाकडून शिकलेलो आहे. आजची पण एक छोटीशी गोष्ट म्हणेल की वामनदादाला मध्यंतरी मी सांगितलं होतं की दादा एका तरुण व्यक्तीला शाळेच्या फीची गरज आहे आणि मी रात्रीतून मेसेज केला आणि दादाने तुरंत लगेचच त्या व्यक्तीसाठी शाळेची फी अवेलेबल करून दिली. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की आज वामनदादाकडून आम्हाला काय गोष्टी शिकायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यांच्या त्यांच्यामुळे हा कॅम्प घडत आहे आणि त्यांच्याकडूनच आम्ही ही गोष्ट शिकलेलो आहे. आज तुम्हाला मी दाखवू इच्छितो की हा कोणता गव्हर्नमेंटचा पॉलिसी नाही, ही रिलायन्सची पॉलिसी आहे. आणि ही रिलायन्सची पॉलिसी रिक्षा चालकाला आणि जे डिलिव्हरी बॉईज आहेत त्यांना आम्ही 1 कोटीचा मृत्यू अपघात विमा देत आहे. की समजा की त्यांचा काही ऍक्सिडेंट वगैरे काही प्रकारे त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या ह्या कंपनीच्या वतीने त्यांच्या परिवाराला 1 कोटी रुपये देण्यात येईल. दुसरी गोष्ट, कानाची मशीन अशी नाहीये की कोणी आजकाल चायनाची मशीन देते, पण आपण सिमन्सची मशीन सर्वांना प्रोव्हाइड करत आहे. ही चांगली कंपनीची मशीन्स आहे जेणेकरून चांगला वर्ष त्यांना वापरता येईल. अशी नाही की 5 महिने 4 महिने वापरली की खराब झाली 1000-2000ची मशीन देतो, की सिमन्सची मशीन आपण त्यांना प्रोव्हाइड करत आहे. चष्म्याची क्वालिटी तुम्ही बघाल तर आजकाल लोक चष्मे फ्री वाटत राहिले. जसं दादांच्या वाढदिवसाच्या टायमाला आम्ही चष्मे वाटले, त्याच्यानंतर अनेक जणांनी चष्मे वाटणे चालू केले. त्याच्या पहिले आम्हाला कुठे दिसलं नाही की चष्मे वाटत होते. पण ते चष्मे आणि आपल्या चष्म्यांमध्ये फरक बघा. हा चष्मा ड्युरेबल आहे, हा किती तुम्ही स्ट्रेच करा तुटत नाही. असं नाही की रिडिंग 35-40-50 रुपयाला चष्मा दिलेला आहे. त्याची क्वालिटी हर एक गोष्ट इथं तुम्ही बघाल तर आम्ही चांगल्या प्रकारे आमच्या लोकांना प्रोव्हाइड करत आहे. आणि हे होण्याच्या मागचं कारण मूळ वामनदादाच आहे, कारण ह्यांच्याकडे ज्या टायमाला मी गेलो तर ह्यांनीच मला मार्गदर्शन केलं की तू या प्रकारे करू शकतो. तर मी त्यांना धन्यवाद दिले या गोष्टीसाठी. आणि मी अजून एकच गोष्ट म्हणेल की जितके जास्त रिक्षावाले आहे आणि डिलिव्हरी बॉय त्यांनी इथं यावे आणि त्यांचं इन्शुरन्स इथं करून घ्यावे. धन्यवाद.